come towards session second. In last session we solved section C 19 up to question number 19. Now here question number 20 is find the equation of plane in vector form passing through the points 1 0 1 comma 1 minus 1 1 and third point is 4 minus 3 2. Okay, let we call it as a let. Suppose this is a position vector of this point is I plus 0j plus k. Position vector of this point is b bar I minus j plus k and c bar 4i minus 3j plus 2k b. Position vectors of given points say A, B and C respectively, and therefore vector equation काढायचं आहे, and therefore AB bar can be written as B bar minus A bar, AB bar B bar minus A bar, I minus I चा कोएफिशिएंट माइनस I चा कोएफिशिएंट माइनस J माइनस 0 माइनस J K माइनस K 0K AB bar, then AC bar C bar minus A bar 4I minus I 3I minus 3j minus 0 minus 3j 2k minus k 2k minus k, and therefore याच्यावरनं काय घेऊ आपण AB बार AC बार हे काय आहे, यांच्याच प्लेनमधले व्हेक्टर आहे आणि म्हणून AB बार क्रॉस AC बार हा काय आहे, व्हेक्टर परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ ABC and which is equal to कसा काढतो माहिती आहे ना, I J K AB चे I J K चे कोएफिशिएंट 0 minus 1 0, AC चे I J K चे कोएफिशिएंट 3 minus 3 1, and if we calculate it what we got, which is equal to काय मिळेल तुम्हाला, which is equal to minus 1 minus 0 म्हणजे minus 1 into I cap 0 minus 0 j ला निगेटिव्ह साईन घेतो प्लस 0 मायनस मायनस प्लस 3k हा झाला AB क्रॉस AC, and therefore what is a question, therefore vector equation of plane, and therefore vector equation of plane is r bar dot perpendicular vector AB cross AC equal to A bar dot AB cross AC. हा तुमचा फॉर्म्युला आहे, टाका किमती, and that is equal to बघा that is equal to r bar आहे तसाच आहे r bar dot AB cross AC minus I minus 0j plus 3k equal to A bar I plus 0j plus k dot AC AB cross AC minus I minus 0j plus 3k. Am I correct? बघा that is last step r bar into
मायनस आय प्लस 3k इक्वल टू आय मायनस 1 जे 0 के 3 and therefore r bar dot minus I plus 3k equal to 2 and is the required vector equation of plane, is the required vector equation of plane. Simple problem. Okay. Question number 21. Prove that integration of 1 upon root of a square plus x square dx equal to log of x plus root of a square plus x square plus constant of integration c. प्रूव्ह करायचं आहे. कशावरचा प्रॉब्लेम आहे माहिती आहे ना, स्टँडर्ड सबस्टिट्यूशन. लेट I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन अंडर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर डी एक्स. नो डायरेक्ट फार्म्युला. आणि मग फार्म्युला नाही, मग रूटच्या बाहेर यायचं असेल तर आपल्याला आयडेंटिटीचा आधार घ्यावा लागतो. आणि म्हणून मग आयडेंटिटी काय आहे, एक्स स्क्वेअरला जर प्लस साईन असेल तर एक्स इक्वल टू ए टॅन थीटा, कारण 1 प्लस टॅन स्क्वेअर इक्वल टू सेक स्क्वेअर किंवा 1 प्लस कॉट स्क्वेअर इक्वल टू कोसेक स्क्वेअर. म्हणून ही आयडेंटिटी. याच्यावरनं डी एक्स डिफरन्शिएट बोथ साइड्स. तुम्हाला मिळेल डी एक्स, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 इंटू डी एक्स इक्वल टू ए टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर थीटा डी थीटा. याच्यावरनं टॅन थीटाची किंमत आपण काढून ठेवू फ्रॉम गिवन एक्स अपॉन ए. अँड देअरफॉर इफ वी पुट दिस व्हॅल्यू इन आवर इंटिग्रल, काय अडचण आली होती, रूटमध्ये स्क्वेअर आहे, स्क्वेअर असल्यामुळे अडचण आहे, म्हणून स्टँडर्ड सबस्टिट्यूशन ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर ए स्क्वेअर टॅन स्क्वेअर थीटा इंटू डी एक्स ए सेक स्क्वेअर थीटा डी थीटा. काय काय टाकलं, एक्स ऐवजी ही किंमत टाकली, डी एक्स ऐवजी ही किंमत टाकली. हियर ए स्क्वेअर, हियर ए स्क्वेअर, रूटच्या बाहेर आला काय राहील, हा 1 इंटू दिस ए सेक स्क्वेअर थीटा डी थीटा अपॉन ए स्क्वेअर बाहेर घेतला, फक्त ए आला, रूटमध्ये काय राहिला 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. एम आय करेक्ट? विच इज इक्वल टू ए कॅन्सल्ड, इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर थीटा आणि 1 प्लस टॅन स्क्वेअर, 1 प्लस टॅन स्क्वेअर इज आयडेंटिटी 1 plus tan square equal to sec square. When come outside root, you got sec theta d theta, and which is nothing but only sec theta d theta, and whose integration is log of, formula है sec चा, log of sec theta plus tan theta plus c. ओके, ही दिलेल्या इंटिग्रेशनची किंमत आली. एक नंबर द्या. वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ सेक अँड टॅन फ्रॉम गिवन, बट एक्स इक्वल टू ए टॅन थीटा अँड देअरफॉर टॅन थीटा इक्वल टू एक्स अपॉन ए. पहिली व्हॅल्यू तुम्हाला मिळाली. नाव फॉर नेक्स्ट व्हॅल्यू we use identity, and therefore sec square theta equal to 1 plus tan square theta, आणि म्हणून sec theta equal to under root of 1 plus tan square, 1 plus tan is this, tan square is x square upon a square, and that is equal to, if we take LCM, a square प्लस एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर. ए स्क्वेअर रूटच्या बाहेर आल्यावर काय होईल, ए होईल,
put this value, and therefore from 1 equation becomes log of sec theta. Sec theta ची व्हॅल्यू रूट ऑफ a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर अपॉन a प्लस टॅन थीटा x अपॉन a प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन c. दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे, विच इज इक्वल टू लॉग ऑफ, फक्त लिहिताना हा पहिल्यांदा घेतला, रूट ऑफ a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर, कॉमन डिनॉमिनेटर a प्लस c. एनी ऑब्जेक्शन? which is equal to I write for this side, that is equal to log of x plus root of a square plus x square minus log a plus c. log चा फॉर्म्युला log a upon b equal to log a minus log b. log a कॉन्स्टंट आहे, c पण कॉन्स्टंट आहे, बिकॉज इट इज फ्री फ्रॉम x. याच्याबद्दल आपण नवीन कॉन्स्टंट घेऊ आणि हा झाला तुमचा फॉर्म्युला रूट ऑफ a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर प्लस c किंवा c1, वेअर c1 इक्वल टू मायनस लॉग ए प्लस सी किंवा सी मायनस लॉग ए, आणि हेन्स दी फॉर्म्युला. आणि असा हा तुमचा रिझल्ट प्रूव्ह झाला आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 22. सॉल्व द डिफरन्शियल इक्वेशन x मायनस वाय ब्रॅकेट स्क्वेअर dy by dx इक्वल टू a स्क्वेअर. व्हॉट इज डिफरन्शियल इक्वेशन? डिफरन्शियल इक्वेशन इज x minus y bracket square into dy by dx इक्वल टू a स्क्वेअर. हे दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन आहे, सॉल्व करायचं आहे. पण अडचण काय आहे? प्लस मायनस असलं की व्हेरिएबल सेपरेट होत नाही, म्हणजे हे प्लस मायनस ही तुमची अडचण आहे. मग अशा वेळेला आपण काय करायचं? पुट x मायनस वाय इक्वल टू यू. डिफरन्शिएट. So you got derivative of x 1, derivative of y dy by dx, derivative of u du by dx. याच्यावरनं dy by dx ची किंमत काढा. आणि therefore dy upon dx हा राईटला घ्या, हा लेफ्टला घ्या, म्हणजेच काय येईल? 1 मायनस du by dx. and therefore put this value, therefore equation 1 becomes, yes, x minus y equal to u square into dy by dx 1 minus du by dx equal to a square. मल्टिप्लाय इनसाइड किंवा हा इकडे घ्या, दोन ऑप्शन आहे, u स्क्वेअर मायनस u स्क्वेअर du अपॉन dx इक्वल टू a स्क्वेअर. एम आय करेक्ट? and therefore हा टर्म तिकडे लावू द्या, u स्क्वेअर मायनस a स्क्वेअर इक्वल टू u स्क्वेअर इंटू du बाय dx. यांच्यात काय केला? इंटरचेंज केला. हा तिकडे गेला, तिकडचा इकडे आला. सेपरेटिंग व्हेरिएबल, मग u स्क्वेअर मायनस a स्क्वेअर इंटू dx इक्वल टू u स्क्वेअर du. ही टर्म आपल्याला लेफ्टला नको आहे, म्हणून dx इक्वल टू u स्क्वेअर अपॉन u स्क्वेअर मायनस a स्क्वेअर du. झाले व्हेरिएबल सेपरेट. व्हेरिएबल सेपरेट झाले. इंटिग्रेटिंग, दोन्ही बाजूचं काय करा? इंटिग्रेशन घ्या. इंटिग्रेटिंग, मग इंटिग्रेशन ऑफ dxचा कोइफिशियंट नाही म्हणून 1 dx इक्वल टू u स्क्वेअर अपॉन u स्क्वेअर मायनस a स्क्वेअर du प्लस c. डिग्री सेम आहे, मग काय करणार? 1चं इंटिग्रेशन
x equal to adjust denominator in numerator plus minus a square plus a square काय केला ॲडजस्ट केला du plus c काय केला adjust denominator in numerator because degree is same divide separately which is equal to u square minus a square upon u square minus a square 1 plus a square upon u square minus a square du plus c ही झाली तुमची x ची किंमत. Am I correct? Up till any problem? बघा पुढे which is equal to x equal to 1चं इंटिग्रेशन u a स्क्वेअर कॉन्स्टंट काय आला 1 अपॉन u स्क्वेअर मायनस a स्क्वेअर du प्लस c that is u as it is a स्क्वेअर कॉन्स्टंट 1 अपॉन x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर काय फॉर्म्युला 1 अपॉन 2a log of x मायनस a अपॉन x प्लस a प्लस c हा तुमचा फॉर्म्युला आहे. झालं सिम्प्लिफाय करा आणि आता u ची किंमत टाकून द्या. मग x इक्वल टू देअरफॉर x इक्वल टू u म्हणजे कोण x मायनस वाय प्लस ए स्क्वेअर मधला a गेला a अपॉन 2 लॉग ऑफ u x मायनस वाय मायनस a अपॉन x मायनस वाय प्लस a प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन c दोन्हीकडचा x कट झाला हा मायनस वाय गोज टू दॅट साईड अँड दिस इज इक्वल टू y इक्वल टू a अपॉन 2 लॉग ऑफ x मायनस वाय मायनस a अपॉन x मायनस वाय प्लस a प्लस c कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. आणि असा हा तुमचा प्रॉब्लेम एकदम छान प्रॉब्लेम आहे. व्यवस्थित बघा येऊन जाईल. क्वेश्चन नंबर 23 इफ water is poured into an inverted hollow cone whose semi-vertical angle is 30 degree so that its depth increases at the rate of 1 centimeter per second. Find the rate at which the volume of water increasing when depth is 2 centimeter. Inverted cone. This is a inverted cone with vertex V. Suppose this is a radius of inverted cone. This is a height of the cone. If water is poured into it, हे आपण जेव्हा बघितलं तेव्हा इथपर्यंत वाटर त्याचा आलेला आहे. ही समजा तुमची काय आहे रेडियस आहे, ही हाईट आहे कशाची वॉटरची. ओके काय काय घेतलं आपण लेट r सेंटीमीटर अँड h सेंटीमीटर b रेडियस ऑफ बेस अँड हाईट ऑफ वॉटर कोन. ओके याला म्हणू आपण ए बी. सेमी वर्टिकल अँगल म्हणजे हा अँगल सेमी वर्टिकल अँगल हा किती आहे 30 डिग्री आहे. सिन्स अँगल ए ओ बी इक्वल टू 30 डिग्री का तो काय आहे सेमी वर्टिकल अँगल आहे. अँड देअरफॉर फ्रॉम फिगर tan 30 इक्वल टू ऑपोजिट साइड
काटकोन करणाऱ्या हा अँगल 90 आहे, हा अँगल 90 आहे म्हटलं दिस अपॉन दिस आर अपॉन एच. टॅन 30ची किंमत 1/√3 इक्वल टू आर अपॉन एच. आपल्याला रेट कशातला दिलेला आहे, रेट डेप्थचा दिलेला आहे, एचचा दिलेला आहे. मग याचं रूपांतर आरची किंमत काढा. देअरफॉर आर इक्वल टू एच अपॉन √3. एच अपॉन √3 ही झाली आरची किंमत दिलेल्या टॅन 30वरनं. नाव व्हॉल्यूम ऑफ वॉटर कोन, वॉटर कोनचं व्हॅल्यूम, कोनचं व्हॅल्यूम 1/3 पाय आर स्क्वेअर एच. व्हॅल्यूम आपण व्ही ने दाखवू इक्वल टू आरची किंमत ही टाका 1π/3 एच अपॉन √3 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू एच म्हणजेच काय येईल पाय h³ 339. हा झाला तुमचा व्हॉल्यूम ऑफ वॉटर. आता हा काय होतो आहे, चेंज होतो आहे. मग याच्यातला रेट काढायचा आहे म्हणून डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. अँड देअरफॉर रेट ऑफ इन्क्रीज ऑफ व्हॉल्यूम ऑफ वॉटर इक्वल टू π/9 कॉन्स्टंट power first reduced by 1 multiply by its derivative chain rule, which is equal to 3 ones 3 3 pi h square upon 3 dh upon dt. But dh upon dt rate of increase of depth of water. हा काय आहे, काय दिलेला आहे 1 सेंटीमीटर पर सेकंड हा दिलेला आहे. अँड देअरफॉर dv/dt रेट ऑफ इन्क्रीज ऑफ व्हॅल्यूम इक्वल टू पाय अपॉन अँड आणखी काय दिलेलं आहे, डेप्थ किती दिलेली आहे 2 सेंटीमीटर. एच इक्वल टू काय आहे 2 सेंटीमीटर. मध्ये किंमत टाकून एच इंटू 2चा स्क्वेअर इंटू 1/3 and which is equal to 4π/3 सेंटीमीटर क्यूब पर सेकंड. याचाच अर्थ काय झाला. अँड देअरफॉर रेट ऑफ इन्क्रीज ऑफ व्हॉल्यूम इज rate at which volume of water is increasing. Rate of increase of volume equal to rate of increase of volume is 4π/3 centimeter cube per second. Rate of increase of volume equal to 4π/3 सेंटीमीटर क्यूब पर सेकंड. आणि असा हा प्रॉब्लेम. ओके, छान प्रॉब्लेम होता. क्वेश्चन नंबर 24. ऑब्टेन द प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्यूशन ऑफ नंबर ऑफ सिक्सेस इन 2 टॉसेस ऑफ अ डाय. 2 टॉसेसचं प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्यूशन आपल्याला बघायचं आहे. मग इन 2 टॉसेस ऑफ डाय n ऑफ s किती एलिमेंट असतील माहिती आहे ना, 36 एलिमेंट असतील. ओके, आणि x काय घेऊ आपण, x नंबर ऑफ सिक्सेस. रँडम व्हेरिएबल काय घेतला, नंबर ऑफ सिक्सेस. आणि ते काय असू शकतात, विच इज इक्वल टू 0 1 किंवा बोथ सिक्सेस. मग p ऑफ x इक्वल टू 0 म्हणजे काय, एकही 6 नाही. टोटल एलिमेंट 36 आहे. 36 मधला पहिला रो येतो तुमचा 1 1 2 1 6
212 26, 312 36, 412 46, 512 56 आणि 612 66 हे तुमचे 36 एलिमेंट असतील. प्रत्येक रोमध्ये 6 एलिमेंट येतील. ओके. 0 6 एकही 6 नाही. मग हे किती गेले? 6 गेले. 1 2 3 4 5 6 आणि 5 11 गेले. 36मधून 11 गेले. किती राहिले माहिती आहे ना? 25 एलिमेंट आहे असे की विच डज नॉट कंटेन एनी 6. देन probability of x equal to 1. एकच 6 आहे असे एलिमेंट. एकच 6 आहे. 1 6 2 6 3 6 4 6 5 6 आणि 6 1 6 2 6 3 1 2 3 4 5 हे 5 आणि हे 5 असे किती एलिमेंट आहेत? हे 10 एलिमेंट आहेत 36 पैकी. आणि probability of x equal to 2 both 6 दोन्ही 6 असणारा 6 6 हा एकच एलिमेंट आहे. किती पैकी? 36 पैकी. हा काय आहे? probability of does not contain any 6, probability of only 1 6, probability of 2 6, and therefore probability distribution function is इकडे x आणि इकडे त्याची probability 0 25 by 36, 1 10 by 36 आणि 2 1 by 36. आणि हे झालं तुमचं probability डिस्ट्रीब्युशन. फक्त इथं वेअर तुम्हाला यस मधले एलिमेंट लिहिले पाहिजे. 1 1 1 2 2 1 6 2 1 2 2 2 2 6 3 1 3 2 2 3 6 4 1 4 2 2 4 6 5 1 5 2 2 5 6. then 6 1 6 2 2 6 6 हे लिहिले तर हे घ्यायला सोपं जातं. म्हणून हा यस लिहा आणि मग तुमचं प्रॉरिटी घ्या. आणि हे झालं तुमचं प्रॉरिटी डिस्ट्रीब्युशन. हे झालं प्रॉरिटी डिस्ट्रीब्युशन. इथे वाटल्यास टोटल बघा, याची किंमत 1 येते. 25 आणि 10 35 आणि 36/36 1 वी आर करेक्ट. आणि हे झालं तुमचं रिक्वायर्ड probability distribution function. ओके.